नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे. माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज सकाळी चालू आहे गावी आणि काल आमच्या गावचा सप्ताह चालू झाला आहे, हरिनाम सप्ताह. दरवर्षी हा सप्ताह होत असतो आणि सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की पहिलं कसं होतं की सप्ताह एक मर्यादित लोक जायचीत आणि हा सप्ताह संपन्न व्हायचा, सप्ताह साजरा व्हायचा. आता सप्त्याचं स्वरूपच बदलून गेलं आहे, कारण गावातल्या काही गोष्टी चेंज झाल्या, गावात बदल झाला. गावातले सगळे लोक आता एकत्र आहेत आणि गुण्या गोविंदानं आमचं हे छोटंसं गाव नांदतं आहे. तर या गावामध्ये आता काय होतं आहे की ह्या सप्त्याच्या निमित्तानं सगळे लोक एकत्र येतात आणि ज्या पद्धतीनं आत्ता सप्ताह आमचा साजरा होतो ते तुम्हाला मी आजच्या या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी बघायला मिळणार आहेत. सप्ताह कालपासून चालू झाला आहे. काल होता जागरा दिवशी कीर्तन असतं आणि कीर्तनाला संपूर्ण गाव आमचा मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर सप्ताह जो कीर्तन येतं सप्त्यासाठी ते 12 वाजता कीर्तन संपल्यानंतर 12 ते 4 वाजेपर्यंत आमचं भजन असतं गावात. तर अशा प्रकारचं हे वातावरण असतं. आता 4 वाजेचं भजन संपलेलं आहे, आता प्रसाद चालू झाला आणि आता पंक्ती बसत आहे. आता पंक्ती बसल्यानंतर हा प्रसाद चालू होणार आहे आणि दुपारी 1 वाजता आमची जी पालखी निघणार आहे त्यामध्ये रिंगण सोहळा म्हणा किंवा भजन होणार आहे आणि गावातल्या ज्या महिला वर्ग आहेत ते सगळ्या भक्तीमध्ये भजन करणार आहेत. तर हा सोहळा पाहायला विसरू नका आजच्या एपिसोडमध्ये. तर आता लोकांच्या पंक्ती वगैरे बसत आहेत, प्रसाद घ्यायला लोक खाली गेलेले आहेत. आमची जी पांढरी आम्ही म्हणतो आणि ज्योतिबाचं मंदिर आहे आमचं, ग्रामदेवत ज्योतिबा आणि शिवारबा आहे डोंगरामध्ये. तर आता ज्योतिबाच्या मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होतो. तर चला जाऊया आपण या सप्त्याचा आनंद घेऊया आणि रामकृष्ण हरी सगळ्यांनाच. तर चला मग आजचा सप्ताह अनुभवूया, आजचा सोहळा अनुभवूया. रामकृष्ण हरी माऊली. गेले कित्येक वर्षापासून आमच्या गावामध्ये आजोबा पंजोबांपासून हरिनाम सप्त्याची ही परंपरा आस्थागायत चालू आहे. पण हा सप्ताह थोडासा वेगळा आहे, कारण गेली 2 वर्ष माझ्या गावातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या सप्त्यामध्ये सहभागी होतात. प्रत्येकाचा सहभाग हा गावच्या एकोप्याचं दर्शन घडवतो. मित्रांनो, गावामध्ये ही असलेली परंपरा सप्त्याची, विठ्ठलाच्या नामाची जयघोष करत चाललेली दिंडी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवायची आहे. माझ्या गावचा सप्ताह. मित्रांनो, अखंड हरिनाम सप्ताह तुम्हाला माहितीच असेल, वारकरी संप्रदायातील 7 दिवसांचा अत्यंत पवित्र सोहळा आहे, ज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भजनं, कीर्तनं, प्रवचनं आणि ग्रंथवाचन म्हणजेच काय ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा वाचायची. या गोष्टी अखंडपणे चालतात. काही गावांमध्ये 7 दिवस ईश्वर नामाचा गजर करून आध्यात्मिक आणि सामाजिक जागृती केली जाते. तर काही गावांमध्ये 1 दिवसाचा सप्ताह साजरा केला जातो. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचन असेल किंवा तुकाराम गाथेचे वाचन असेल. असे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत, अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे मित्रांनो, आज तुम्हाला माझ्या गावचा सप्ताह सोहळा दाखवतोय आजच्या या एपिसोडमध्ये. तर चला मग. Thank you.
प्रयत्न करतात आहेत. आता रस्ता कडक तापलाय त्यामुळे रस्त्याच्या कडनं लोक जात आहेत आणि आता आपण मंदिराकडे जातोय. माझ्या गावचा हा परिसर बघत असाल तुम्ही. काय हा चढ इतका जबरदस्त आहे की गाडी देखील चढताना नाकी न होत आहे. आणि आता लोकांचं काय तर मित्रांनो, आता कडक उन्हाळा असल्यामुळे थोडंसं ह्या गोष्टी होतात गावात. सप्ताह तर संपत आलाय पण आता लास्टची दिंडी आता येते. आम्ही दिंडीसाठी बाहेर पडलोय आणि आता पुढचा दिंडीचा जो प्रवास असतोय, दिंडी कशा प्रकारे निघते हे संस्कृतीचं दर्शन मी माझ्या गावातून तुम्हाला दाखवणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. रूप पाहता पाहता लोचनी, 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 सुख झाले. जावा मामी पुढे जावा. रूप पाहता पाहता लोचनी, 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 रूप पाहता पाहता
माधव बरवा मंडळीनो, ग्रामदैवत ज्योतिबाचं दर्शन घेऊन दिंडीला सुरुवात झाली. दिंडी आता गावच्या वेशीवरती पोचली. गावच्या वेशीतून दिंडीने गावामध्ये प्रवेश करतोय. मित्रांनो, महिलांचा सहभाग अग्रगण्य आहे आणि सगळीच ग्रामस्थ या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत. कुणी आपल्या लहान मुलांना घेऊन, कुणी आपल्या आजी आजोबांना घेऊन, तर कुणी स्वतःच या दिंडीचा सोहळा अजून द्विगुणित करण्यासाठी सगळेजण सहभागी होऊन, सगळे गुण्या गोविंदाने एकत्र येऊन या सोहळ्याचा आनंद अजून वाढवत आहेत. मित्रांनो, हे चित्र बघितल्यानंतर मनाला एक आनंद वाटतो, कारण की आजच्या या 2026 मध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला कमी मिळतं. कारण गावागावामध्ये ऑर्केस्ट्रा येतात, गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधनं येतात, पण आपापल्या गावामध्ये ज्यावेळी असला दिंडी सोहळा, ज्यावेळी कीर्तन, ज्यावेळी भजन, या गोष्टी काही आपल्याला बघायला मिळतात, त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो. आणि आज मला आनंद होतोय या गोष्टीचा की माझ्या गावातील सर्व लोक एकत्र बघितल्यानंतर मला खरंच भारी वाटतंय. तुम्ही कुठल्याही गावातून, कुठल्याही तालुक्यातून, कुठल्याही जिल्ह्यातून माझा जर एपिसोड बघत असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की माझ्या गावचा दिंडी सोहळा तुम्हाला कसा वाटतोय. तर चला, आता जास्त काही बोलत नाही, दिंडीमध्ये आपण देखील सहभागी होऊया आणि पुढचा प्रवास दिंडीचा चालू करूया. रामकृष्ण हरी. राजासजी महाले सौखे कुणा मिळाली. राजासजी महाले सौखे कुणा मिळाली. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत.
महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या बघू कटेवरी उभा विटेवरी राजा दुनियेचा राजा दुनियेचा राजा दुनियेचा राजा दुनियेचा आहा ऐका कीर्तनी ऐका वा येणे सोसे मना झाले हवावरी येणे सोसे मना झाले हवावरी येणे सोसे मना झाले हवावरी परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बंधनापासूनी उकलली गाठी बंधनापासूनी उकलली गाठी बंधनापासूनी उकलली गाठी देताली मिठी सावकाशा देताली मिठी सावकाश बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल
सोनिया सोनिया दोन 2025 आणि 2026 या 2 वर्षामध्ये माझ्या गावामध्ये झालेला बदल, माझ्या गावामध्ये बघायला मिळालेलं हे चित्र तुम्हाला देखील आवडलं असेल. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की अशा प्रकारच्या सर्व काही धार्मिक गोष्टी असतील, कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असेल, तर अशा कार्यक्रमांची शोभा ही अशाच रीतीनं वाढेल. गुण्या गोविंदाने नांदणारी गावे कुणाला बघायला नाही आवडणार. मित्रांनो, खूप छान असा हा एपिसोड जर तुम्हाला माझा आवडला असेल आणि कळत न कळत जर काय माझ्या हातून चूक घडली असेल तर क्षमा असावी. तुमची इथेच रजा घेतो मित्रांनो, आणि पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पण हा एपिसोड माझा कसा वाटला, माझ्या गावचा दिंडी सोहळा, माझ्या गावचा सप्ताह तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि काळजी असावी. रामकृष्ण हरी.